मोदी साहेबांनी 2014ला काय सांगितलं होतं इथं असणाऱ्या मायबाप जनतेला की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला तिथं भाव हा डबल करू, सांगितलं होतं का नव्हतं? त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनचा हा भाव 6,500 रुपये होता का नव्हता? आणि आज काय? कपाशीचा भाव त्या काळामध्ये किती होता आणि आता किती आहे? जेव्हा महाविकास आघाडी सरकार 2 वर्षासाठी आलं होतं, कोविडचा काळ असला तरी आमच्या शेतकऱ्याला कपाशीला किती रुपये मिळाले होते? आणि आता तशीच दुधाची परिस्थिती आहे. तुम्ही बरोबर म्हणला, पण भाषणात ही गोष्ट मला बोलता येत नाही. तुम्हाला नाही, सगळ्यांनाच जे काय बनवलं ते बनवलं. शंभर टक्के. अहो, सोयाबीन उत्पादन करण्यासाठी प्रत्येक एकराला किती खर्च येतो? 15-20 हजार. आणि आता जर भाव काढला आणि 5 क्विंटलचं उत्पादन घेतलं, किती रुपये हातात आले? आणि मग 10-15 हजाराचं नुकसान झालं. ते सरकारचं झालं का तुमचं झालं? आणि त्यासाठी सरकारने आपल्याला काय मदत केली? वाऱ्यावर सोडून दिलं. अहो, दुधाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही म्हणता तसं आपल्याला गाया विकायला लागल्या, गाया. अहो, जेव्हा दुष्काळाची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा चारा छावण्या भाजपच्या सरकारने सुरू केल्या नाही. पिण्याचं पाणी सुद्धा जनावरांना नव्हतं. आणि जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा तुम्ही गाईला काय म्हणतात? तर राष्ट्रमाता आहे, राष्ट्रमाता. पण जेव्हा आमची ही गाय, आमची माता जेव्हा अडचणीत होती, प्यायला खायला काय नव्हतं, तेव्हा साधी त्या गाईला तुम्हाला मदत करता आली नाही. फक्त इलेक्शन मध्ये तुम्ही हारणार असं दिसायला लागलं की तुम्ही तिथं वेगळ्या वेगळ्या योजना तिथं घोषणा करायला लागल्या. आमच्या इथं बसणाऱ्या माता भगिनींना मला सांगायचंय, सरकारने काहीतरी महिन्याला 500 रुपयाची योजना काढली. लाडकी बहीण योजना असली तरी ती खरी लाडकी खुर्ची बचाव योजना होती. 1500 रुपये मिळाले, काय हरकत नाही. जेव्हा ही योजना आली त्यानंतर दिवाळी आली. दिवाळीसाठी तुम्ही खरेदीला गेला, सोयाबीनचं तेल घेतलं. काय सोयाबीनच्या तेलाची किंमत? परवडतं का आपल्याला? आपण तुम्ही हा सुद्धा प्रश्न केला पाहिजे. सोयाबीनचा डबा जर 2200-2300 रुपयाला असेल आणि जर आमचं सोयाबीन शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून त्या ठिकाणी उत्पादित केलं, त्याची किंमत जर तिथं 3000 रुपये असेल तर मधला मलिदा कोण खातं? हा प्रश्न आपण सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मला माहित नाही या भागामध्ये अमित शाह साहेब येणार आहेत का नाही येणार. येणार आहेत का? येणार आहेत. पोतभर सोयाबीन घ्या आणि खास लावणारं जे कापूस असतं कपाशी ते घेऊन जावा आणि द्या भेट त्यांना. मला असं कळालं तर एक मोठ्या नेता येणार आहे तिकडं. टीव्हीवर दिसतात, पिक्चर मध्ये दिसतात. कंगना, पुढचं मला माहित नाही कसं बोलायचं. काही महिन्यांपूर्वी काय बोलले होते? आंदोलन करणारे शेतकरी हे आतंकवादी असतात असं कोण म्हणलं होतं? अहो, ज्या उमेदवाराला, ज्या फेकू उमेदवाराला हे माहित नाही सभेला कोणाला आणायचं कोणाला आणायचं नाही, त्या उमेदवाराला काय आपण मतदान देणार आहे? आता ह्या सभेनंतर त्या कंगना काय ज्या असतील त्यांची सभा कॅन्सल झालीच पाहिजे. जे शेतकऱ्याला आतंकवादी म्हणतात अशा लोकांना इथं एंट्री नाही. या पावनभूमीमध्ये आम्ही एंट्री करून देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले का? येणार आहेत का? येणार आहेत का? येणार आहेत वाटतं, मला कळाले. अहो, मयुराताईंना मला सांगायचंय, जे काही सर्वे आतापर्यंत झालेत त्याच्यामध्ये तुम्हाला लीड 45,000 ते 50,000 आहे.
आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब इथं प्रचाराला, ते सुद्धा भाजपच्या प्रचाराला येत असतील तर तुम्ही 75,000च्या लीडली निवडून येणार हे या ठिकाणी सांगतो. द्वेषाचं राजकारण जर कुणी या महाराष्ट्रामध्ये आणलं असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. अहो, या महाराष्ट्रामध्ये येऊन अमित शहा असतील ना तर मोदी साहेब हे कधी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, आमच्या माता भगिनींच्या सुरक्षतेच्या आणि आमच्या युवाच्या भवितव्याबद्दल कधी शब्द काढत नाहीत. पण काय शब्द काढतात? हिंदू मुस्लिम बटेंगे तो कटेंगे. अरे काय गाजर आणि काकडी कापताय का? मला तर कळतच नाही यांच्या भाषेचं. उत्तर प्रदेशची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची, गुजरातची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची. अहो, हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही हा महाराष्ट्र अख्ख्या देशाला दिशा देतो. आम्हाला काही कमी समजू नका. त्यामुळे दुसऱ्याची स्टाईल आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या स्टाईल मध्ये तुम्हाला उत्तर देऊ, जसं लोकसभेला त्या ठिकाणी उत्तर दिलं. लोकसभेला सुद्धा पैशाचा वापर केला. एका मतदारसंघामध्ये 150 कोटी रुपये आले. कुठून आले हे पैसे? अहो, 60,000 कोटीचा भ्रष्टाचार केला या लोकांनी 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्यातला काही पैसा लोकसभेसाठी वापरला. हे जे काय गुजरातशाही आणण्याचा, लादण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रावर होतोय, पैसे द्या आणि लोकांना विकत घ्या. अहो, आम्ही मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रातली माणसं आहोत, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आमच्या स्वाभिमानाची किंमत कुणीही करू शकत नाही. ह्या भाजपच्या गुजरातच्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. मगाशी सांगितलं उदाहरण देत असताना, कुठला तो मार्ग? समृद्धी मार्ग. त्या समृद्धी मार्गामध्ये भाजपच्या नेत्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 10,000 कोटीचा मलिदा खाल्लाय आणि त्या 10,000 पैकी 2-3 हजार कोटी त्यावेळेस जेव्हा गुजरातचं इलेक्शन होतं तिथं असणाऱ्या भाजपच्या पक्षाला निवडून आणण्यासाठी ह्या समृद्धीचा पैसा, या मार्गाचा पैसा तिथं वापरलेला आहे. आणि जे 60,000 कोटी तुमचे, आपल्या सगळ्यांचे पैसे, जो भ्रष्टाचार या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये केलाय, त्याचा पैसा आता जे कर्नाटकामध्ये भाजप काँग्रेसचं सरकार आहे, ते काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी हे भाजपचे लोक तिथं पैसा वापरणार आहे. अहो, एसटी आदिवासी समाजाचे लहान पोर आहेत जे शाळेत जातात, त्यांच्या दुधामध्ये यांनी भ्रष्टाचार केला. तुम्हाला दुधाला भाव किती देतात? 20, 25, 30 रुपये. अहो, आदिवासी समाजाच्या मुलांना जे काही दूध जातं त्याच्यामध्ये आळ्या सुद्धा असतात. एक घड्याळ पक्ष आहे ज्याचे 12 वाजले, त्यांचा एक नेता आहे पुण्यामध्ये, पवार साहेबांना सोडून तो गेला. त्याच्या मित्राच्या कंपनीला या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिला. शेतकऱ्याकडनं दूध 25 रुपयाला घेतात आणि राज्य सरकारला कितीला विकतात? 147 रुपयाला. 120 रुपये पर लिटर फायदा त्या कंपनीचा तिथं झालाय. आणि आमचे शेतकरी काय म्हणतात? अहो, आम्हाला 5 रुपये तरी द्या. अनुदान 5 रुपये तुम्हाला वेळेवर मिळतं का? अहो, एससी समाजाची जी लहान मुलं आहेत, शाळेत जातात, शिकावं, मोठं व्हावं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिकलं पाहिजे. त्या मुलांच्या जेवणामध्ये, पौष्टिक आहारामध्ये भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या एका नेत्याने 320 कोटीचा मलिदा खाल्ला. अँब्युलन्स त्याच्यामध्ये गरीबाच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन नेलं जातं, 6,000 कोटीचा मलिदा खाल्ला. असं हे सरकार आहे. आणि आमच्या शेतकऱ्याला जर कुठं मदत लागत असेल तर म्हणतात पैसा नाही. अहो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने गेल्या वर्षी एका वर्षात 25,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलंय आणि या वर्षी तुमचं नुकसान 35,000 कोटी रुपयाचं या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. कपाशीच्या आमच्या शेतकऱ्याचं नुकसान 15,000 कोटीचं गेल्या वेळेस झालं. आता या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान हे 20,000 कोटी रुपयावर जाणार आहे. पण आमचं सरकार म्हणतंय आम्हाला कोणाचंच घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आमची लाडकी खुर्ची पाहिजे आणि आम्हाला तिथं पैसा खायचा आहे. एवढंच त्या ठिकाणी चाललंय. ह्याचं उत्तर कुठेतरी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं? मग कधी मतदान? 20 तारखेला. काय चिन्ह आपलं?
तुतारी वाजवणारा माणूस काय चिन्ह? मग आपल्या ताईंना आपल्याला किती हजार लीडली निवडून द्यायचंय? किती? आणि फेकूचंदचं डिपॉझिट तिथं आपल्याला जप्त करायचं का नाही करायचं?